आत्ताची सर्वात मोठी बातमी, सुनेत्रा पवारांना दिलेलं राष्ट्रवादीच्या नेत्याचं पत्र झालं लीक. नेमकं कोणाच्या नावाची शिफारस होती? पडद्यामागचं खरं राजकारण काय आहे? चला जाणून घेऊया. केंद्रात आणि राज्यातील मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी महायुतीमधील पक्षात आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केंद्रात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. यानंतर सुनेत्रा पवार यांनी शिफारस करणारं पत्र समोर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात कोणतेही स्थान मिळाले नाही. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची संधी आहे. यामुळे आता दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटातून एक मोठी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी थेट सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून पार्थ पवार यांना केंद्र मंत्रिमंडळ स्थान मिळवून देण्यासाठी शिफारस करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उदयकुमार आहेर यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घ्यावा. केंद्रातील सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पार्थ पवार यांच्या नावासाठी आग्रह शिफारस करण्यात आला. अशी थेट मागणी आहेर यांनी पत्राद्वारे केली आहे. पार्थ पवारांना मंत्रिपद का मिळावे या प्रश्नाचं उत्तर देताना आहेर यांनी दिले 8 महत्त्वाचे कारण. या पत्रात 21व्या शतकातील तरुणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे देशभरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होणार असल्याचं म्हटलंय. पार्थदादा हे खऱ्या अर्थाने 21व्या शतकातील तरुणाचे विजनरी नेतृत्व आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषेंवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. याचा उपयोग देश पातळीवर निश्चितपणे सरकारला व पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल, असा मुद्दा पत्रात मांडण्यात आला आहे. पार्थदादा हे राजकीय दृष्ट्या पक्षाला किंवा जनतेला न्याय देऊ शकणार नाहीत, असा भ्रम दुर्दैवाने आपल्यातीलच काही लोकांकडून पसरवला जात आहे. हे ओपन सिक्रेट आहे. एखाद्याबाबत गैरसमज पसरून त्याचा करिअर संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तरी तुम्हाला काय वाटतं, पार्थ पवार यांचं नाव या पदासाठी योग्य आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा.